अमरावती शहरात सोमवारच्या दुपारी अचानक शहर पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रूममध्ये 112 क्रमांकावर कॉल आला। सरोज टॉकीज जवळ वाहनात बॉम्ब आहेत अशा खळबळजनक कॉलने पोलीस यंत्रणा तात्काळ सज्ज झाली आणि एसीपी जयदत्त भवर पोलीस स्टाफासह घटनास्थळी दाखल झाले। इकडे सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक कोटनाके क्यूआरटी पोलीस सुद्धा तात्काळ रवाना झाले। सरोज टॉकीज जवळ यावेळी सरोज टॉकीज तात्काळ रिकामी करण्यात आली, तर डॉग स्क्वॉड बॉम्ब शोधक पथकाने परिसरात सर्चिंग ऑपरेशन राबविले। सरोज टॉकीज जवळ असलेल्या 4 चाकी वाहनांची सुद्धा कसून तपास करण्यात आला। या घटनेबाबत एसीपी जयदत्त भवरसह पोलीस निरीक्षक कोटनाके यांना विचारले असता निलेश सोळंके नामक व्यक्तीचा 112 क्रमांकावर फोन आला होता। आम्ही तात्काळ दाखल होऊन सर्च ऑपरेशन राबविले, मात्र अद्यापपर्यंतही कुठे बॉम्ब आढळून आला नाही। आता त्या व्यक्तीचा फोन स्विच ऑफ येत आहेत अशी माहिती सुद्धा देण्यात आली। तरी मात्र परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे। सरोज टॉकीज जवळ कुठेही बॉम्ब आढळून आला नाही, तर कॉल फेक असावा का असेही यावेळी स्पष्ट होणार। यावेळी सायबर पोलिसांच्या वतीने त्या कॉलचा तपास करून त्या व्यक्तीचा शोध घेणार का हे आता समोर पाहावे लागणार आहे। आज दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास डायल 112 कंट्रोल रूम अमरावती शहर या ठिकाणी कॉल प्राप्त झाला। त्यामध्ये सरोज टॉकीज या ठिकाणी बॉम्ब असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस स्टेशन कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्टाफ, बॉम्ब शोधक व नाशक पथक, डॉग स्क्वॉड हे सर्व त्या ठिकाणी रवाना झाले। आरसीपी सुद्धा रवाना झाली। सर्व ठिकाणी शोध घेतला, काही मिळून आलं नाही। कॉलरलाही कॉल करण्याचा प्रयत्न केला, त्याचा मोबाईल स्विच ऑफ आला, त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। सध्या त्या ठिकाणी शांतता आहे, पुढील कार्यवाही सुरू आहे।